दागिने काढ सगळे, कुलपात ठेवायचे. दे म्हणते ना. एवढी कसली घाई झाली ग तुला? राहू देत की 4-8 दिवस. जोखीम अंगावर बाळगण्याची माहिती तरी आहे का हिला? हीच काय, हिच्या आई बापांनी देखील इतके दागिने पाहिले नसतील. अगं आई बापांनीच तर दिलेत तिला ते. सालंकृत कन्यादान केले तिच्या वडिलांनी. म्हणून काय झालं? ही घरात आली आणि सगळे दागिने आपलेच झाले. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. जा, जाऊन झोप. काय पाहतेस? नाही, पहिलीच रात्र ना आपली. सजावट तर काहीच दिसत नाही. सजावट? कसली सजावट? पलंगाच्या चारी बाजूनी फुलांच्या माळा, पुष्पशय्या. अगं ते फक्त सिनेमात असतं, लोकांनी पाहण्याकरता. इथे फक्त तू आणि मी. हे काय दागिने? आईसाहेबांनी मागून घेतले, कुलपात ठेवायचेत म्हणाले. असं असं. बाकी दागिने नसले तरी देखील तू मोहक दिसतेस. खरं म्हणजे दागिन्यांनाच तुझ्यामुळे शोभा येत होती. हे काय मस्त लाजलीस. हे बघ मुक्ता, माझ्याकडनं तुला काहीही कमी पडायचं नाही. फक्त एक पथ्य पाळायचं. कसला? आईबद्दल माझ्याकडे कधीही कसलीही तक्रार करायची नाही. आणि तुझ्याबद्दल आईकडनं तक्रार येता कामा नाही. बरं ते जाऊ दे मुक्ता, आजपर्यंत आपण एकमेकांना नुसतं पाहत होतो. आता जाणून घेऊया. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. शुभेच्छा. कसल्या शुभेच्छा? अगं तुझ्या संसाराचा पहिला दिवस ना, म्हणून शुभेच्छा. चल माझ्या बरोबर. कुठे? आपल्या मागच्या अंगणात महादेवाचं देऊळ आहे, त्याला नमस्कार करून शुभारंभ करायचा. बरं, चल. किती सुबक देऊळ बांधलंय. आमच्या वडिलांनी हा बंगला बांधून घेतला ना, त्याच वेळी हे देऊळ बांधलं बघ. छान आहे. अगं निघालीस कुठे? बसूया ना जरा वेळ. ये. किती प्रसन्न वाटतं इथं. हे देऊळ, हा ओटा आणि हा जाई जुईचा मांडव. आणि या मांडवाखाली आपण दोघी, मी जाई आणि तू जुई. या मांडवाखाली बसून आपण मनातल्या गुजगोष्टी करायच्या. कशी आयडिया? छान आहे. ज्योती, काय ग, काय हेच गोष्ट चाललंय दोघींच? काही नाही ग, देऊळ दाखवायला आणलं होतं वहिनीला. का ही 2 दिवसाची पाहुणी म्हणून आली का राहायला? चांगले कायमची आली की? चला, सूप वाजलंय म्हटलं लग्नाचं, काम करायला चला. चल ग. काय झालं? त्यांच्या लग्नाची बातमी सांगतात म्हणून. अगदी बुद्धू आहात तुम्ही. बुद्धू? ही त्यांच्या लग्नाची पत्रिका त्यांनी स्वतःहून दिली मला. बोला आता. पण ते लग्न आधी. आता काय? आता काय म्हणजे? आता येणारच आहे तेवढ्यात.
माझ्या मिठीतून बायकोच्या मुठीत जाणं एवढं शक्य नाही होते. तुझी मिठी म्हणजे मगर मिठीच की. अशी तशी डान्सर नाही मी. माझ्या बोटाच्या तालावर नाचवते मी पाहिजे त्याला. ते काय सांगायला पाहिजे. हट. आलेच वाटत. चला डाव पॅकअप. हॅलो. या. गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. गुड इव्हनिंग. बसा. नाही निघालो. का? अव सूर्यवल्यानंतर काजळाचा प्रकाश कुठून पडणार? अच्छा बाय. 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 टाटा. गुड नाईट. गुड नाईट. काय राणी सरकार? बोला काय घेणार आहात तुम्ही? सांगतो. हं? आधी ही टिकली काढून टाक. हम्म. आता शोभतेस की नाही ह्या ड्रेसला? बस आले. बायको खूप सुंदर आहे रे तुझी. असणारच, कारण सौंदर्याचीच भुकेले आहात ना तुम्ही. काय हो, लग्न अगदी झोकात झाला असेल नाही? पण निदान फोटो तरी आणायचे होते दाखवायला. फोटोज ना आणले तर. हे बघ. हे काय? हे फोटो? अगं अगदी आठवणीने आणलेत. इतके दिवस बेडरूम मध्ये होते, आता लग्न झालंय. चुकून बायकोच्या हाती लागले तर नसती आफत यायची. का एवढ्यातच घाबरायला लागलात बायकोला? आमच्या घरात बायका आम्हाला घाबरतात. आमच्या घरात 4-4 लग्न करायची रीत होती. आता कायदा आडवा येतो म्हणून. म्हणून आमच्याकडे येता? अगं लग्न आत्ता झालंय, पण तुझ्याकडे जरा ती आधीपासूनच आहे की आमच्याकडे. काय बोल. फोटोज ते फोटोज.